स्कैंसकार में आपका स्वागत है। दोस्तों, मैं आपसे माफ़ी मांगता हूं कि आज का जो पॉडकास्ट है मेरे स्टूडेंट का है, वैभव जी का पॉडकास्ट है। इस पॉडकास्ट को मैं मराठी में शूट करता हूं। उम्मीद करता हूं कि पॉडकास्ट आपको समझेगा। मराठी में शूट करने का रीज़न है, हिंदी में थोड़े से अनकंफर्टेबल है। उनका ऐसा कहना था कि मैं मराठी में अच्छे से बात कर सकता हूं सर, मैं दर्शकों को बता सकता हूं कि मैं क्या सीखा हूं क्या नहीं। मैं मराठी में अच्छे से बात करना चाहता हूँ। सर्वप्रथम वैभव, तुमचं स्कॅन्सकार फॅमिलीमध्ये स्वागत आहे। तुम्ही आमच्याकडे 1 महिन्याची ट्रेनिंग घेतली, त्या ट्रेनिंगबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे। तुम्ही ॲज अ वर्कशॉप ओनर 13 ते 14 वर्षाचा तुमचा जो वास्ट एक्सपिरियन्स आहे, इट्स अ सेकंड जनरेशन बिझनेस आहे यांचा। आम्हालाही आनंद होतो की असं सेकंड जनरेशन बिझनेस करणारे आमच्याकडे येऊन जर ट्रेनिंग घेत असतील तर आम्ही काय ट्रेनिंग त्यांना द्यायची आहे आणि आम्ही खरंच त्यांना चांगली ट्रेनिंग दिली आहे का, हे समजून घेणं आमच्यासाठी महत्त्वाचं असतं। माझ्या दर्शकांना पण ते कळालं पाहिजे की खरंच काय गरज होती एका वर्कशॉप ओनरला, ज्याच्याकडे मल्टी गॅरेज वर्कशॉप आहे, जो प्रीमियममध्ये मागचे 30-35 वर्ष लिगसीनी काम करतोय। सेकंड जनरेशनमध्ये आल्यानंतर त्यांना अशी ट्रेनिंगची का गरज पडली, आणि गरज पडली तर त्यांनी स्कॅन्सकारला निवडलं, आणि स्कॅन्सकारला निवडल्यानंतर स्कॅन्सकारमध्ये आल्यानंतर त्यांनी ज्या गोष्टीवरती स्कॅन्सकारला निवडलं होतं त्या गोष्टीमध्ये स्कॅन्सकार खरं उतरलं का, माझे ट्रेनर्सने त्यांना ट्रेनिंग परफेक्ट दिली का, हे जाणून घेणं, हे दर्शकांना समजणं फार महत्त्वाचं होतं। वैभव, माझ्या दर्शकांना तुम्ही सांगा, तुमचं बॅकग्राऊंड एक ब्रीफ करा छोटंसं। माझं बेसिकली पुण्यामध्ये खूप चांगलं मल्टी कार वर्कशॉप आहे। बरोबर। आणि ते मल्टी कार वर्कशॉप माझ्या वडिलांनी, जसं तुम्ही सांगितलं, वडिलांनी सेटअप करून मग मी पुढे आता ते रन करतो कंटिन्युअसली रन। तर आता ह्या मल्टी वर्कशॉपला मला सेटअप केलेला आहे, पण मला काही फील्ड्समध्ये प्रॉब्लेम येत होता, जे की मी स्कॅन कार्समध्ये शिकायला आलो। काय की ECM आणि वायरिंग्स। हां, तर मोस्टली आम्हाला काय व्हायचं, कस्टमरची गाडी यायची, आम्ही फॉल्ट डायग्नोज करायचो प्रॉपरली, पण आम्हाला त्याच कामाला करायला 2 ते 3 तास जायचे, कधी कधी 2-3 दिवस घेतले जायचे, कस्टमरचा टाइम जायचा, गाडी उभी असायची, कस्टमर त्याच्यामध्ये चिडचिड करायचे की यार इतका वेळ का लागतोय। बरोबर। तर इथे आल्यानंतर तुमच्याकडून घेतलेले जे काही SOPs होते की त्या SOPsनी कसं तुम्ही पटकन काम सॉल्व्ह करू शकता। बरोबर। तर त्या याच्यावरती मी शिकलो की पटपट 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 आपण काम करून कस्टमरला देऊ शकू। बरोबर। आणि आत्तापर्यंत जे काही आम्ही ECM मध्ये काम करत होतो, आम्ही कुठलाही कंपोनंट फेल्युअर झाला असेल तर आम्ही तो रिप्लेस करून चेक करायचो आणि गाडीवरती लावून, पण तो परत शॉर्ट होऊन परत कस्टमर 2-3 दिवसांनी यायचं। अच्छा। तर आता हे कळलं की एक्झॅक्ट कंपोनंट फाइंडिंग कसं आहे, लाईन ट्रेसिंग कसं करून त्याला प्रॉपर डिटेक्ट करून तोच फॉल्ट कसा परत जनरेट होणार नाही। ऍक्च्युअल फॉल्ट कंट्रोल मॉड्यूल मध्ये आहे, मॉड्यूल मध्ये, सेन्सर मध्ये की वायरिंग मध्ये। ECM बद्दल तुमच्या काय अपेक्षा होत्या? ECM जे तुम्ही सांगताय की बाबा मला ECM बद्दल पण हे होतं। ECM मध्ये आमचं असं होतं की आम्ही काय करायचो की जे आमच्याकडे जुने कंपोनंट्स असायचे, आपण त्याला क्रॉस व्हेरीफाय करून आम्ही फक्त कंपोनंट चेंज करायचो, पण लाईन ट्रेसिंग त्याचं कम्प्लीट, जसं बाहेर गाडीचं सर्किट आहे तसं आतमध्ये पण गाडीचं सर्किट आहे ECM मध्ये, ते प्रॉपर ट्रेस कसं करायचं, ट्रेस करून ते तोच कंपोनंट गेलाय की नाही कसं चेक करायचं। बरोबर। तर हे आम्हाला इथे शिकवलं गेलं। आणि याच्यामध्ये मेन पार्ट यांच्या ट्रेनर्स, तुमच्या ट्रेनर्स आहे, त्या ट्रेनर्सनी आम्हाला प्रॉपर सर्किट शोधल्यानंतर पण कुठे कुठे पॉसिबिलिटीज असू शकतात की नाही सर्किट हे बरोबर आहे तर हे अशाने असं होईल, तशाने तसं होईल, तर त्यांनी ते प्रॉपर आम्हाला दाखवलं। अच्छा। आणि ते शिकवलं। आणि आम्ही जर का त्या ट्रेसिंगमध्ये, एक तर लाईन ट्रेसिंग हा खूप अवघड पार्ट आहे, त्याच्यामध्ये चेतन सरांनी आम्हाला काही चांगल्या गोष्टी दाखवल्या की शिकवल्या की तुम्ही ह्या बेसिक SOPs जर का फॉलो केल्या तर तुम्हाला व्यवस्थित सर्किट शोधता येईल आणि तुम्हाला गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल। बरोबर। ECM मध्ये प्रोग्रामिंग हा एक पार्ट येतो, त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय शिकवलं? ऍक्च्युली प्रोग्रामिंग आम्ही जे पूर्वी करायचो ते कुठून पहिलं चेक करायचो की प्रोग्रामिंगसाठी याला काय काय गोष्टी आवश्यक आहे।
गुगलचं आम्ही हेल्प घ्यायचो हेल्प घ्यायचं. आणि मग आम्ही प्रोग्रामिंग करायचो. पण इथे आल्यानंतर प्रोग्रामिंग हा असा चॅप्टर आहे की तुम्हाला हा व्यवस्थित शिकवला जातो की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गाडीला गरजेच्या गोष्टी कनेक्ट करून तुम्हाला चेक करायच्यात, प्रोग्राम करायच्यात, ह्या व्यवस्थित शिकवल्या गेल्या. टाइप्स ऑफ प्रोग्रामर किती होते इन्स्टिट्यूटमध्ये? बरेच म्हणजे साधारणपणे जर बघायला गेलं तर बरेच मॉड्यूल्स दिले गेले. त्या मॉड्यूल्समध्ये बेंच मोडवर कसं करायचं, बूट मोडवर कसं करायचं, त्यानंतर ओबीडी वाया ओबीडी कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे शिकवल्या. आणि प्रोग्रामरमध्ये प्रोग्रामर टूलमध्ये तुम्हाला पीसीएम टूल, केटॅग, केस आणि मल्टीप्रो हो, चारही प्रोग्रामर एक्सप्लेन केले. चारी आता जर मला एक प्रश्न होता, जर तुमच्या वर्कशॉपमध्ये मल्टीप्रो नाही, पीसीएम टूल आहे आणि तुम्ही आलाय तुमच्याकडे, तर तुम्ही तो चेक करू शकता पीसीएम टूलवरती पण? हो, चेक करू शकतो. बरोबर. मल्टीप्रोक तुमच्याकडे आहे आणि एअरबॅगचा एखादा मॉड्यूल तुम्हाला चेक करायचं, तर तुम्ही चेक करू शकता बूट मोड मध्ये जाऊन. हो, बूट मोडमध्ये कनेक्शन्स कसे करायचे, ते कसे करायचे ते तुमच्या विदिन सॉफ्टवेअर मध्येच दिलेलं आहे. हा, तर त्याच्यावरती फक्त चेक करून तुम्हाला बूट मोड वरती तिथे कनेक्शन्स द्यायचे किंवा बेंच मोड वरती तिथे कनेक्शन्स द्यायचे आणि ते प्रोग्रामिंग चालू करायचं. पण ह्या टूल्सला आजपर्यंत कसं वापरायचं हा, आणि कशा प्रकारे त्याला इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येईल हे आम्हाला कळत नव्हतं. पण इथे आल्यानंतरच ते समजलं. ॲज अ ट्रेनर चेतन सरांनी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या, सुशांत सरांनी तुम्हाला जे कंपोनंट शिकवलं, ॲज अ ट्रेनर चेतन सर आणि सुशांत सर यांच्याबद्दल तुम्ही माझ्या दर्शकांना काय सांगा? त्यांचं म्हणजे नॉलेज काय असेल, त्यांची एनर्जी काय आहे शिकवण्याची, आणि किती स्ट्रिक्ट आहेत ते आपल्या ट्रेनिंगच्या बाबतीत? ऍक्च्युली चेतन सर ही एक अशी व्यक्ती आहे की त्यांना ईसीएम बद्दल कम्प्लीट नॉलेज आहे. तुम्ही कोणताही जगातला ईसीएम आणून द्या, त्यांनी तो तुम्हाला खोलून रिपेअर करून तुमच्या हातात दिलाच अशी काय पाहिजे. केस झाली की चालू बॅच मध्ये कुठला तरी ईसीएम आलाय? चालू बॅचेस मध्ये एवढे ईसीएम्स आले, कमर्शियल मधले आले, काही पॅसेंजर व्हेकल्स मधले आले, तर त्यांनी दोन्ही ईसीएम्सला व्यवस्थित फॉल्ट डिटेक्शन करून कस्टमरचं समाधान करून त्याच्यामध्ये तुम्हाला जे त्यांनी केलं ते प्रॉपर त्यांनी प्रॉपर गायडन्स दिलं की कुठल्या ईसीएम मध्ये कुठला फॉल्ट कसा जनरेट होतो, काय प्रॉब्लेम्स होतात आणि तो तुम्ही कशा प्रकारे तुमच्या इथे आल्यानंतर सॉल्व्ह करायचा. बरोबर. आणि त्याचे एकदम सोप्या पद्धतीत त्यांनी त्या गोष्टी दाखवल्या. प्रॅक्टिकल किती % भेटलं? असं जर बघायला गेलं ना, थिअरीचा जो बेस आहे तो छोटाच आहे आणि थिअरी जर व्यवस्थित समजली तर आम्हाला प्रॅक्टिकल वरती जास्त वेळ काम करायला इथे मिळालं. बरोबर. आणि मेन म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज असणं पण गरजेचं आहे आणि थिअरी असणं पण गरजेचं आहे. बरोबर. जे की सुशांत सरांनी व्यवस्थित कमी टायमामध्ये व्यवस्थित एखादं मॉड्यूल, एखादा पार्ट, एखादा ऍक्च्युएटर कसा चालतो, त्याचे काय प्रिन्सिपल्स आहेत, तर ते समजल्यानंतर आम्हाला प्रॅक्टिकल वरती पण व्यवस्थित काम करता आलं. नाही, कारण हे मला आवडलं की कमी टायमिंग मध्ये, कारण बहुतेक आम्हाला कॉल्स येतात त्यावेळी ते बोलतात सर 30 दिन में कैसे पॉसिबल है ट्रेनिंग, बाहर तो 60 दिन में हो रहा है, 50 दिन में हो रहा है. नाही, तर माझा प्रश्न विचारायचा तोच पॉइंट ऑफ व्ह्यू होता की तुमचं खरंच परफेक्ट होत आहे, तर त्याच्या मागे माझ्या ट्रेनरची जी मेहनत आहे ती माझ्या दर्शकांना कळाली पाहिजे. 50%चा जो व्हेकल डायग्नोसिसचा पार्ट होता, ज्याच्यामध्ये फरीद सरांनी तुम्हाला ट्रेनिंग दिलं, सोबत सुशांत सर पण होते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटलं, ती ट्रेनिंग कशी झाली? मी ऐकलं होतं की तुम्ही एक टूल घेऊन आले होते, त्या टूलबद्दल, तुम्ही जे टूल परचेस केलं त्याच्याबद्दल पण एक एक्सपिरियन्स शेअर करा, कारण टूल्स मार्केटमध्ये सगळेजण घेतात. त्याचा ट्रेनिंगचा जो गॅप आहे तो गॅप तुमचा फुलफिल इथे झाला का? कारण तुम्ही माझी परमिशन घेतली होती की सर मी एक टूल परचेस केलं, मला ते टूल पण समजून घ्यायचं. हो, ऍक्च्युली ह्या टूलचं घेण्याच्या मागचं हे एकच उद्दिष्ट की आपण जर का हँड व्हेकल्स आपल्या इथे रिपेअर करतोय तर आपल्याकडे चांगलं टूल असलं पाहिजे. पण आतापर्यंत जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही यूट्यूब किंवा गुगलवरती चेक करून काही प्रोग्रामिंगचे मेथड्स चेक करत होतो, पण त्या गोष्टी आम्हाला इथे चेक करता आल्या फरीद सरांच्या हेल्पनी. प्लस त्यांनी आम्हाला हे इंट्रोड्यूस करून दिलं
की तुम्हाला ह्या टूलमध्ये म्हणजे हा टूल किती पॉवरफुल आहे आणि काय काय काम करू शकतो, बरोबर जे की तुमचे बाकीचे टूल्स करू शकणार नाही. बरोबर. तर त्याचंही नॉलेज ब्रीफ करून दिलं त्यांनी. ब्रीफ करून देईल. व्हेकल डायग्नोसिस मध्ये ऑन व्हेकल ज्यावेळी तुम्ही ट्रेनिंग करत होता त्यावेळी जसं आता तुमचं प्रीमियम गाडीचं सेगमेंट आहे, म्हणजे एक तुमच्या वर्कशॉपला प्रीमियम क्लास सेगमेंट गाड्या जास्त येतात. माझ्याकडे तर निसान पण दिसते, कधी कधी क्विड दिसते, वॉल्वो सुद्धा इथे आहे. हां. मला हेच विचारायचं होतं की तुम्हाला खरंच आम्ही प्रीमियममध्ये ट्रेनिंग दिलं की तुम्हाला आम्ही बोलवलं नाही, आम्हाला- तुम्हाला दिलं नाही? नाही, मला इथे सगळ्या टाईपच्या गाड्यांमध्ये ट्रेनिंग दिलं. बरोबर. म्हणजे तिथे ऑडी असू द्यात, मर्सिडीज असू द्यात, BMW असू द्यात, सुपर म्हणजे त्याच्याच खालोखाल सुपर, पोलो, रेनॉल्डची क्विड, निसानची सनी. तर ह्या सगळ्या व्हेकल्सवरती मला ट्रेनिंग मिळालं. आणि ज्यावेळेस प्रीमियममध्ये काम करतो तर त्यावेळेस ट्रेनिंगमध्ये पण त्या व्हेकल्स इथे असल्या पाहिजेत, बरोबर तरच तुम्हाला ते ट्रेनिंग प्रॉपर मिळतं. बरोबर. आज गाडीमध्ये फक्त वायरिंग आणि काही सेन्सर्सचं फेल्युअर असल्यामुळे गाडीचं पुअर परफॉर्मन्स नसतं. बरोबर. काही पार्ट ECMचा पण असतो. हम्म. त्याच्यामध्ये किती टक्के ECM येतो, किती टक्के वायरिंग येतं, किती टक्के सेन्सर्स येतात, किती टक्के मेकॅनिकल पार्ट्स येतात, हम्म. याचं कम्प्लीट प्रपोर्शन मध्येच परफॉर्मन्स होत राहतं. आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ॲज अ इन्स्टिट्यूट तुम्ही आमच्याकडे ॲज अ स्टुडंट आला, ॲज अ इन्स्टिट्यूट आम्ही तुम्हाला ट्रेनिंग दिली. तुम्ही ज्या उमेदीने आला होता की व्हेकल डायग्नोसिसमध्ये मला फक्त वायरिंग नाही शिकायची होती, मला वायरिंग, सेन्सर, कंट्रोल मॉड्यूल आणि मेन कंट्रोल मॉड्यूल ह्याच्यामधला जो गॅप आहे, ह्याच्यामधली जी टेस्टिंग मेथड आहे ती मला प्रॉपर शिकायची होती. तुम्हाला इथे मल्टीमीटर तर शिकवलं, सोबत सर्किट टेस्टर पण शिकवलं, स्कॅनरवर कशा चेक करायच्या त्या गोष्टी पण आम्ही तुम्हाला शिकवल्या. ECM मध्ये गेल्यानंतर पार्ट ऑफ ECM तुम्हाला हार्डवेअर शिकवलं, सॉफ्टवेअर शिकवलं, प्रोग्रामिंग शिकवली, की कोडिंग शिकवल्या, त्याच्यानंतर तुम्हाला EPS शिकवली. ॲज अ इन्स्टिट्यूट माझ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल की इकडे जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर का घेतली पाहिजे त्यांनी ट्रेनिंग आमच्या? इकडे जर का ट्रेनिंग घ्यायची जर असेल तर तुम्हाला बेसिक म्हणजे सगळं बेसिक नॉलेज दिलं जातं. त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स नॉलेजमध्ये म्हणजे काय प्रोक्युअर करता की ह्या गोष्टी ज्यावेळेस फेल्युअर होतात तर काय काय कंपोनंट्स फेल्युअर झाल्यानंतर हे पार्ट्स चेंज केले जातात. त्यानंतर जर चेंज करायची आवश्यकता नसेल, त्याच पार्टला जर का परत रिफर्बिश करून वापरता येत असेल तर तेही शिकवलं जातं. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी वन हाऊस कुठेच शिकवल्या जात नाही. बरोबर. तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर तुम्ही मी तर सगळ्यांना सांगेल की जर का तुम्हाला सगळ्या गोष्टी गाडीतल्या मेकॅनिकल सोडून बाकी सगळं जर शिकायचं असेल तर तुम्ही वन रूफ स्कॅन कार्सलाच या. आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर मी पुन्हा एकदा सॉरी बोलेल की माझे हिंदी दर्शक आहेत, त्यांना कदाचित हा व्हिडिओ मी ट्रान्सलेट करून हिंदीतून पण टाके ना, डब करून. पण जेवढे माझे मुंबई महाराष्ट्राचे जेवढे माझे दर्शक आहात, जे महाराष्ट्र सोडून बाहेर ट्रेनिंगसाठी जातात, तर एक चान्स जो आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर स्कॅन्सकारला नक्की द्याल आणि एक चांगली ट्रेनिंग, एक स्वतःचा अपस्किल कराल ही मी उम्मीद करतो. पुन्हा एकदा आपण थँक्यू बोलू वैभव सरांना. वैभव सर, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला. येस सर.